नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, कोकणात सध्या पाऊस पडता, कंटिन्यू पडत नाही पण एक दोन दिवस आड करून पडता. आणि आज ना अळी घालूची असत. तर आई आणि आरुश्री तिकडे खणाक गेली असत आणि ती मग अळी घालतली आहेत. अळी म्हणजे काय तर तुमका पुढे समजातच. आणि त्याच्यानंतर बघूया आजच्या दिवसभरात काय काय होत. आता चला पटापट आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. आज घालतात अळी. थेमके म्हणजे ह्या पानाच्या ह्याच्यात पडले ना तर पाना कुसकात या जातात कुसतात. काय काय घालतास? तवशी म्हणजे काकडी. तर आमच्या खळ्यात ना थैली माती आणून टाकतात आणि ती नंतर अशी गोल लावून आळा बनवतली आणि त्याच्यात बिये रुजत घालतली. तवशाचे, त्याच्यानंतर अजून कसले कारल्याचे, कसले ओके. भेंडी वगैरे त्या साईडला घालूची असत, खालच्या साईडला. आज फक्त माका वाटता तवशी. आता काय करायचा? रुंद करायचा गोल. नंतर हे कना असे गोल ह्या पण लावचे असतात. काय म्हणतात ते का काय गो त्यांका काय म्हणतात? शेरडा. शेरडा आता नाही, नंतरच सांगतात. मोठी झाल्यावर कुपून दुसरीकडे लावची होती. हो, दुसरीकडे नाही, होय नाही हयच लावची. हा, हय पण माटव असतं आमचो. आई ही अशी लाव काय कडे माती बाहेर जाता म्हणून. मग हे आणू रखा टेक्नॉलॉजी या. मग सोडणं लावची आहेत पूर्ण. ही सोडणं आता ना पूर्ण अशी कडेन लावची असत, कारण माती खाली जाता, सगळी कोंबडी इसकतात. आता कोंबडी इसकलाय ना तर कोंबड्या तशी नाही काय. कोंबड्याने आता इसकलाय तर कोंबड्यांका मुदीत आग पेटवतले. आग पेटायचीच नाही. धोंडोक आहे का? तर मस्तपैकी असा गोल अळा बनवले या. आणि आता आग लावता काय या ह्याच्या आतमध्ये होत बिये. आता तकडे घालू भेंडी होती. मला वाटलं आग घालता. आज काय लावतास मग? तवशी आणि कारली. दाखव तवशाची कशी असतं, दाखव. सांग बघूया तवशाची कशी याच्यातली. तवशाची आणि दाखव. हा ही कारली विकत आणलं काय? तवशी आणि कारली पेर बघूया. अकडे व्हिडिओत बोलता. हे कोण आई? तुका माहित नाही? पेरा किला. ही तवशी खायची आहेत गे? लांब तवशीची जात आहे. पण ती विकत आणलेली आहे. नाही विकत ही नाही, ही गावठी घालते. गावठी तवशी. तवशी घालते अशी घालायची. दोन दोन बिये. ओके. दोन दोन लाव. कडे कडेन घाल. मध्ये म्हणजे दोडेन कशा घालतात माहितीये का? याक मेला तर याक जगतला माहिती आहे माका. हे घालू रुजून काढू का हे घालू मग मग दुसरीकडे लावची ऐसा आहे क्या? बरोबर मोजून घ्या होती का असं? विकत देणारे मोजूनच देत, तुका फुकट एक्स्ट्रा नाही देऊचे. अच्छा, मी तवशी कारली लावली त्याच्यात तुम्ही तवसा लावला तर नाही. कुपूळचा आता तवशा कारला नाही, ती कारलं तर ठेवायचं काय पण वेल वेगळो. तवशाची दोन ठेवायची. बाजून तर आज आपण तवशाची आणि कारल्याची दोनच ना घातलं. भोपळे मोफत पण ते ना, भोपळे पण घातले दोन चार. ही ना एके बाजू घालू. आजच्यासाठी एवढाच. मग सगळं व्यवस्थित करू काय कापड आपण. हा, तिकडे नंतर ना भोपळ्याची फक्त चाळण होत आणि कसली भेंड्याची लावची. भेंडे खाली हे भेंडे आहेत खाली लावची. चिटकी आहे गवार, चिटकी गवार. आता खाली घाली तीन साडी घालू काही लाव काही.
तर मित्रांनो अळी घालून झालेली असत आणि त्याच्यावरती ह्या काय काय ठेवलास? साईडला हे लावलेत नारळाचे सोपे आणि हे तरी बाबा सांगत होते म्हणजे मातीनच हे करू कळतं चौकोनी आणि ते का थोडंसं गवत लावू कळतं म्हणजे पाणी ह्या झाला नसता तर बघूया नंतर. आता मग अशी रील शूट करूची होती म्हणून माझं अवतार वेगळं होतं आणि मी माझ्या रोजच्या अवतारात इले असं पारंपरिक. हा तर आता ह्या नंतर बघतो. आणि जरा आता ते मगाशी पल्लवीनींची आई इली तर त्यांची नातू वगैरे इलेले भेटासाठी आणि ते आमचे व्हिडिओ सगळे बघतात तर त्यांका कधीपासून हेंका भेटायचा होता तर हे हेंका म्हणजे काम इलेला एक इम्पॉर्टंट होता, भरपूर इम्पॉर्टंट होता. मग त्याच्यामुळे त्यांना कम्प्लीट करतच होता आज काही पण करून. मग त्याच्यामुळे त्यांनी काम कम्प्लीट केला आणि आता आम्ही तिकडे जातो म्हणजे त्यांना भेटासाठी. आणि बाकीची अळी आहेत ना ती उद्या किंवा परवा कधीतरी घालतील. तर वरती ना गावात पण टाकले नाही असा कोंबडी सकतात म्हणून. चला आता जाऊया पल्लवी वहिनींकडे. फेविकॉल लावून घेऊन गेलेले ते बसले किती दिवसांनी गेले तुला माहिती आहे? फिरायला गेली. मागे ती पुरणपोळी काय होता तेव्हा पुरणपोळी केलेली काय होतं सण तो पाडव्यात काय गुढीपाडवो तेव्हाच गेले मी त्यांच्या इथे तेव्हापासून आज गेले काय काय बोलत राहुली काय. आणि हे बघा नाव सांग तुझा. लक्ष लक्ष. लक्ष प्रसाद वाला. काय लक्ष प्रसाद वारंग वारंग ओके. ते दोघ जण त्यांका सांग. वहिनीचे आई पप्पा इले असत आणि बहीण मुंबई वरसून. ते यावं नाव सांगा. लागतात ते लागतात शौर्यासोबत डुप्लिकेट ठेवून देता पटकन. काकांची रील बघतास ना मग अशी सांगत होते मुलगा कधी रील लावा. हो ते हैराण बोलत होते मग पासून होय रे खयच्या रील आवडतं? तन्वीर सांग सांग तनू नाव सांग. तन्वीर. अरे तुला बोलणार तर स्कूललाच जात नाही असं बोलणार काका मग काय करशील बोल लवकर बोल. सदानंद मोडक. लाजच सांगता. करतालाच तुम्ही पसंत आहे आमची पोरगी. आमच्याकडे अजून नाही पोरगी. आमचा पोरगो पसंत आहे काय बघून ठेवा आपलं. लाजता लागता काय झालं तुम्ही. आता दुसरं आणू काय फायटर. दुपारी दिल्या ना औषधीच्या औषध डोळ्यावर. डेंजर. शौर्याच्या पुढे एकदम मिक्स होऊन तो नाही तो ओळखता होय की नाही ऋषी काय की गावठी. सांगता ना सांगता. मी आता काय मुंबईचं नाही मी गावचंच आहे ना. आम्ही तिकडे पल्लवी वहिनींकडे गेलो आणि तेवढ्यातच ना कौलावरती वांडर इले आणि सगळा हलवून गेले. तर आता माका ना वरती यावचं लागला कारण थैले ना सगळे कोणी हल्लेले आणि आता सगळे लावलं आहे आणि आता परत खालती जातले. किती उंच बघा घर. तर मित्रांनो दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असा. काल आपण अळी घातलो. सगळी अळी घातलो नाही थोडीशी रवली आहेत ना ती हे बघा या साईडला घालूची असत भेंड्याची अळी. तर ती बघूया. आता पाऊस नाही आहे त्याच्यामुळे आई बोलली की थोडं पाऊस पडान दे त्याच्यानंतर घालूया नाहीतर जर ऊन पडला ना तर अळी पण मरू शकतात. तर आज ना आपल्याक गरेऊक जाऊचं असा. बरेच दिवस झाले राज माका सांगत होतो की आपण काहीतरी गरेऊक जाऊया पण अजून कोणतरी होय होते. तर योगेंद्र दादा इलो असा मुंबई पोलीस जो त्रिंबकला राहता. तर तो माका बोललो की रात्री जाऊया काहीतरी आणि त्याच्यासोबत लकी दादा असा बंटी कांबळी असा. तर आम्ही दोघे जण आता रात्री जातलो गरेऊसाठी. तर बघूया तेव्हाचा व्हिडिओ आता मी शूट करीन डायरेक्ट कारण आज काय जास्त काम नाही बाकी. तर आता आपण डायरेक्ट रात्रीच भेटाया. बांगडे आता बोट चालू बोट बंद झाले. हे काय गावले बांगडी ही लोकल लोकल खाडीतली. शस्त्र बाहेर काढा आपलं सगळं. वा शस्त्र बाहेर काढा. हँड फिशिंग हँड नेट फिशिंग.
हँडलाईन फिशिंग यांना मोठा दुकान आणलं ना. काय 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 हा माझ्याकडे त्याच्यात काय शिसा शिसा कोंबून कोंबून भरलेला घरी ये. तो खायचो 700 वालो काय घेऊ हो तो ना मशीन ना रॉड रॉड होय होय असलो मी बघलेलं गोव्यात. क्रॉकडाईल कितीला 700च बोललो म्हणून विचारलं. 700 क्रॉकडाईल कुठे शिसा आहे बघ. Wait. विमानीला फ्लायर आहे गेल्यान वा लय भूक लागलेली वाटते. पूर्णच्या पूर्ण गेल्या. बरी आहे खाण्याला आहे का इपडपट स्नॅपर इपडपट आंबोशी किती उशीर ती ह्या करी होती. मित्रांनो रात्री 3 वाजेपर्यंत घरी येत होतो आणि मासे ओढत होते पण लागलो आमच्या घरी एकच. तर अशा प्रकारे काल आपला लक होता, जास्त काय मासे नाही मिळाले, एकच गावलो. तर बघूया आता नेक्स्ट टाईमला कधी जायचं असत ना तेव्हा पूर्ण तयारीनं आणि व्यवस्थित सगळा करून जातलो. तर आजचं ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.